अपात्र लाडक्या बहिणींनाच योजनेचे पैसे मिळणार। अपात्र लाडक्या बहिणींवर शिवसेना मंत्री आमदारांनी सारवासारव केल्याचं पाहायला मिळतंय। बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय, तर लाडक्या बहिणींचे अर्ज 30 जून पर्यंत मंजूर करा असं बच्चू कडू यांनी मागणी केलेली आहे। ई केवायसी पुढे वगळल्या जातील। ई केवायसी साठी आपण मुदत वाढवून दिली आणि सुमारे 90% पेक्षा जास्त लोकांनी ई केवायसी केलेली आहे। आता जे लोक ई केवायसी त्यांनी केली नाही त्यांच्यासाठी आपण परत मुदत वाढवून दिली, त्या मुदतीत त्यांनी ई केवायसी केली नाही, म्हणून गरीब पात्र लाभार्थींना लाभ द्यावा, अपात्र लाभार्थ्याला कमी करावा। तरी चुकीच्या लाभार्थीने लाभ घेतल्यामुळे खरा लाभार्थी याला वेदना होता। साठी तर आम्ही 30 जून पर्यंत वेळ दिला प्रशासनाला, हे प्रशासनाची चूक आहे आणि मग प्रशासनाच्या चुकीमुळे आमच्या लाडके बहिणीचे पैसे जर थांबत असत तर आम्ही बांगड्या थोड्या घातल्या, आम्ही रस्त्यावर उतरणार। मंत्रिमंडळाच्या बैठकीत छाननीत वगळलेल्या लाडक्या बहिणींबाबत चर्चा होणार आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। राज्यात 80 लाख लाडक्या बहिणींची नावं वगळल्यानं खळबळ उडाली होती। केवायसी मध्ये चुकीच्या पद्धतीने वगळलेल्या लाडकेंना आता पुन्हा लाभ देण्याबाबत ही चर्चा होण्याची शक्यता आहे। अर्ज करायला सांगितलं होतं आणि कागदपत्रांच्या पूर्ततेला वेळ लागेल म्हणून ही मुभा दिली होती की त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं, म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते सत्य मानून आपण त्या ठिकाणी त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ देणं सुरू केलं। पण अर्थातच आपण ज्यावेळी कुठलाही सरकारी पैसा खर्च करतो त्यावेळी त्याचं सीएजीचं ऑडिट होतं आणि सीएजीच्या ऑडिटमध्ये निकषांप्रमाणे अर्ज आहेत की नाही याची माहिती द्यावी लागते आणि म्हणूनच योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं केवायसी सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स विभागाकडनं आपण माहिती घेतली, सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथलं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली, जो काही आपला परिवहन विभाग आहे याच्यामध्ये मोटर ची ओनरशिप कोणाकडे आहे 4 व्हीलरची याच्या डेटाबेसची माहिती घेतली, रेशन कार्ड याच्या डेटाबेसची माहिती घेतली आणि ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे, 14,000 तर पुरुषच निघाले, जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे। अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे। त्यासोबत आपण हे सांगितलं होतं केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याचे कागदपत्र द्या। पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही। आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना केवायसी करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही। पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी केवायसी केली नाही। आणि म्हणून हे जे काही आता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही। जवळपास 1,70 लाख महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार, पण 1,70 लाख महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांनी दिलेले पैसे त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही। मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील। त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल
तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत. आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो, देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे. आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देत आहे. लाडकी बहिणी योजनेमध्ये खूप मोठी खुशखबर आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेमध्ये KYC बद्दलचा खूप मोठा गोंधळ सध्या सुरू आहे. एकूण 81 लाख महिलांची किंवा आपण बहिणींची जी काही KYC आहे ती करण्याचं बाकी राहिलेलं आहे असा आकडा आलेला आहे. परंतु सरकार त्याबद्दल सांगत आहे की फक्त 50 ते 60% महिलांची म्हणजेच की 50 ते 60 लाख महिलांचीच KYC बाकी आहे. उरलेल्या बहिणी वगळल्या जाणार आहेत कारण की त्यांच्याकडे ते पुरावे जे त्यांना लागत आहेत निकषात बसण्यासाठी ते पुरावे त्या देऊ शकल्या नाहीत, म्हणजे की कागदपत्र त्या देऊ शकल्या नाहीत. कुठला तरी एक कागद त्यांना कमी पडला आहे आणि तो त्या देऊ शकल्या नाही, त्यामुळेच त्यांच्या KYCमधून नाव बाद करण्यात आलं आहे, म्हणजेच की या योजनेमधून बाद करण्यात आलं त्यांना. आणि आता सध्या त्यांना पैसे बंद आहेत. आता सर्व एकूण काय या सर्व हप्ते बंद पडलेल्या बहिणींसाठी आता तुमचे हप्ते कधीपासूनही बंद असोत, सुरुवातपासूनच तुम्हाला हप्ते मिळाले नसतील किंवा तुमची KYC झालेली नसेल किंवा मग आता 2-4 महिन्या अगोदर तुमचे हप्ते मिळाले नसतील तर अशा बहिणींनासुद्धा खूप मोठी खुशखबर आहे. त्याचबरोबर जे KYC केलीच नाही कोणत्याही कारण असो, कुठल्याही कारणामुळे ज्यांची KYC झाली नाही अशा सर्व बहिणींनासुद्धा खूप मोठी खुशखबर आहे. कारण की 30 जूनपासून आपल्याला नवीन KYCचं पोर्टल मिळणार आहे. अशा प्रकारचं मागणी सरकारकडे बच्चू कडू यांनी सुद्धा केलेली आहे आणि त्यांनी थेट इशारासुद्धा सरकारला दिला आहे की 30 जून अगोदर जर तुम्ही नवीन KYCचं पोर्टल आमच्या सर्व बहिणींसाठी दिलं नाही तर मग मात्र आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत, आम्ही बांगड्या भरलेल्या नाही आहेत, असं स्पष्ट त्यांनी चेतावणी सरकारला दिलेली आहे. तर आता तुम्ही बघू शकता 4च दिवस शिल्लक आहेत 30 तारखेला आणि आता या 3-4 दिवसांमध्ये सरकारकडून लवकरच अपडेट येण्याची शक्यता आहे आणि आपल्याला खूप मोठी खुशखबर येण्याची शक्यता आहे. परंतु आपल्याला माहीत आहे की 30 जून अगोदर आपल्याला ही KYC पोर्टल उपलब्ध करून देण्याचं सरकारला बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे, मागणी केलेली आहे. आता बघूया नेमकं काय होणार आहे. या 4 दिवसांमध्ये जर आपल्याला पोर्टल मिळालं तर ठीक आहे, अन्यथा आपल्याला आणखीनही 8-10 दिवस किंवा 15 दिवस वाट बघावी लागणार असं वाटत आहे. कारण की आता या 4 दिवसात जर आपल्याला नवीन पोर्टल उपलब्ध करून दिलं नाही तर मग आपल्याला पुढील 2 आठवडे थांबावंच लागणार आहे. पुढील 2 आठवड्यामध्ये आपल्याला नक्की नवीन KYCसाठी पोर्टल उपलब्ध करून देणार आहे सरकार असं वाटत आहे. याबद्दल सरकारकडून जशी काही नवीन अपडेट समोर येईल तसंच आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्यात येणार आहे. तर ताईंनो, टेक्निकल मराठाची या आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट लगेच कळणार आहे. तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो ताईंनो की तुम्हाला घाबरायचं नाही आहे, टेन्शन घ्यायचं नाही आहे, कुठल्याही प्रकारची चिंता करायची नाही आहे ताईंनो. तुमच्यासाठी नवीन पोर्टल सरकारला उपलब्ध करून द्यावंच लागणार आहे. शासन निर्णय सुद्धा त्याबद्दलचा आलेला आहे आधीच आणि त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जून आणि जुलै या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींची पुन्हा KYC करण्यात यावी. म्हणजेच की ही जी की KYC प्रक्रिया आहे ही वारंवार होतच राहणार आहे. त्यासाठी जर तुम्हाला कुठला कागदपत्र कमी पडत असेल तो व्यवस्थितरित्या काढून घ्या आणि आपल्या महिला व जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयामध्ये नेऊन द्या तिथं. आणि इतर काही त्रुटी असतील तर तिथं चेक करा आणि त्या त्रुटी दूर करा, म्हणजेच की तुम्हाला सर्व लाभ पुन्हा मिळणं चालू होणार आहे. त्याचबरोबर तुमची जर KYC चुकलेली असेल किंवा मग KYC झाली नसेल तर आणि हप्ते जर बंद पडलेले असतील तर ते हप्ते तुमची KYC पात्र असून जर तुमची KYC झाली नसल्यामुळे जर तुमचे हप्ते थकलेले असतील किंवा मग तुम्ही पात्र आहात, सक्सेसफुलचा मेसेजसुद्धा आलेला आहे, तरीही तुम्हाला हप्ते मिळाले नसतील, 2 महिन्याचे 4 महिन्याचे 6 महिन्याचे कधीपासून हप्ते मिळाले नसतील तरीही तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही आहे ताईंनो. कारण की सर्व अपात्र बहिणींना पुन्हा या योजनेत समाविष्ट करण्यासाठी बच्चू कडू यांनी सरकारकडे मागणी केलेली आहे. आता त्यावरून असं समजते की यासाठी सुद्धा तुम्हाला संधी मिळणार आहे, पुन्हा एक संधी मिळणार आहे. तर लवकरच KYCसाठी जे काही तारीख आहे ती आपल्या समोर येणार आहे. याबद्दलचा अपडेट किंवा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत.